रायगड म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असलेलं स्वराज्याचं अधिष्ठान. रायगडातील पोलादपूर तालुक्यातल्या मौजे उमरठ गावची मातीही रायगडा इतकीच पवित्र. कारण सिंहगडावरील लढाईत धारातीर्थी पडलेल्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे या योद्ध्याचं समाधी स्थळ उमरठ इथं आहे. शिवप्रेमींसाठी आराध्य स्थान असलेल्या या समाधी स्थळाचं योग्य प्रकारे जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी शासनाच्या वतीनं समाधी स्थळ आणि आजूबाजूच्या परिसराचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचा प्रादेशिक पर्यटन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत हे काम करण्यात येत आहे. मुख्य प्रवेशद्वार आणि समाधी स्थळाच्या परिसराजवळ दगडी कोरीव कमान उभारण्यात येणार आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचं सुयोग्य पद्धतीनं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. समाधी स्थळ परिसरात शिवकालीन देवी श्री माता जननी कुंभळजाई मंदिराचं बांधकामही करण्यात येणार आहे. या संपूर्ण परिसरातील बांधकाम हे कोरीव दगडात शिवकालीन शैलीत करण्यात येणार आहे. इथं शिवकालीन शस्त्र संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच परिसराच्या भोवताली कंपाऊंड वॉल आणि रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार असून पर्यटकांसाठी प्रसाधनगृहे आणि इतर आवश्यक सुविधा तयार करण्यात येणार आहेत. हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून पुढील टप्प्यात तानाजी मालुसरे यांच्या जीवनातील प्रसंगांची भित्तिशिल्पे आणि किल्ल्यांच्या 3D प्रतिकृतीही उभारण्यात येणार असून हेलिपॅड उभारणी आणि विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. पुढच्या पिढ्यांना आपल्या प्रेरणादायी इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या या वास्तूच्या कामाचे भूमिपूजन तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनी आज 5 मार्च 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते, माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माननीय पर्यटन मंत्री गिरीश महाजन, रायगडचे खासदार माननीय सुनील तटकरे आणि महाड पोलादपूरचे आमदार माननीय भरत शेठ गोगावले यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न होत आहे.